रुक्मिणीताई भाजी निवडताना हॉलमध्ये टीव्ही पाहत बसल्या होत्या आणि त्यांची सून दामिनी घाईघाईत बॅग भरत होती। त्यामुळे ती सारखी आणखी काही वस्तू बॅगमध्ये भरायच्या राहिल्या आहेत का, काही विसरले तर नाही ना, हे सगळं पाहण्यासाठी रुक्मिणीताईंचे कपाट उघडून पाहत होती। आणि हे सर्व रुक्मिणीताई पाहतच होत्या। तिची लगबग पाहून त्या भाजी अर्धवट निवडायच्या सोडून तिच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तुला माझ्या कपाटातील काही हवे आहे का? आणि तुम्ही बाहेर कुठे चालला आहात का? तू बॅग भरत आहे ना म्हणून मी विचारले आहे। दामिनीने सासूकडे पाहिले पण त्यांच्याशी काहीही बोलली नाही आणि तिने कपाटातून रुक्मिणीताईंचे स्वेटर काढले आणि बॅगेमध्ये ठेवले। दामिनी काहीही बोलली नाही म्हणून रुक्मिणीताई पुन्हा खोलीच्या बाहेर येऊन भाजी निवडत बसल्या। तेवढ्यात त्यांचा मुलगा विजय हॉलच्या दरवाजात उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता। त्यामुळे त्या विजयकडे गेल्या। त्याचे फोनवरचे बोलणे संपल्यानंतर रुक्मिणीताई विजयला म्हणाल्या, बाळा, तुम्ही दोघे कुठे बाहेर फिरायला निघाले आहात का? विजयने आईकडे रागाने पाहिलं तेव्हा त्या म्हणाल्या, अरे बाळा, म्हणजे मला स्वयंपाक बनवायचा होता ना म्हणून विचारले। विजय म्हणाला, आई, मी तुला कितीतरी वेळा सांगितले आहे मला बाळा म्हणत जाऊ नकोस ग। आज मी आता बाळ राहिलो नाही, माझे लग्न झाले आहे आणि जेवणाचे बघेन मी काहीतरी बाहेर। तरी देखील रुक्मिणीताई पुन्हा म्हणाल्या, अरे बाहेर नको जेवण करू, मी बनवते ना जेवण घरीच। सांग तुला काय खायचं आहे? आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विजय म्हणाला, अगं दामिनी, झाले का तुझे? चल ना पटकन, किती उशीर होत आहे। दामिनी आतल्या खोलीतून हो हो आवाज देत म्हणाली, हो आलीच। दामिनी तिथे आली आणि तिने विजयला हाताने काहीतरी इशारा केला। तेव्हा विजय आईला म्हणाला, आई, तू पण आवर, आपल्याला निघायचं आहे। मुलाचे बोलणे ऐकून रुक्मिणी यांना आनंद होतो, कारण त्यांना असे वाटते की मुलगा आणि सून मला देखील त्यांच्यासोबत बाहेर फिरायला घेऊन जात आहेत, म्हणजे विजयला देखील माझी काळजी वाटते। म्हणूनच तर आईला एकटीला घरी न ठेवता सोबत घेऊन चालला आहे। त्यामुळे त्या म्हणाल्या, हो, मी लगेच आवरून तयार होते। त्या पुढे म्हणाल्या, विजय, मग मी माझ्या 2 साड्या घेऊ का एका बॅगेमध्ये? आईचे बोलणे ऐकून विजय आणि दामिनीने एकमेकांकडे पाहिले। मग विजय म्हणाला, आई, पटकन आवरून बाहेर ये, तोपर्यंत मी गाडी काढतो। असे बोलून दोघे नवरा बायको घेऊन निघून जातात। रुक्मिणीताई तयार होण्यासाठी जेव्हा त्यांच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांचे कपडे बॅगेमध्ये भरण्यासाठी कपाट उघडतात तर कपाटात त्यांची एकही साडी नसते। त्यांना हे थोडे विचित्र वाटते। तोपर्यंत बाहेरून विजय गाडीचा हॉर्न जोरात वाजवतो। रुक्मिणीताई आहेत त्या साडीवर बाहेर येतात। विजय त्यांच्या घरातील नोकराला म्हणजे श्यामला सांगतो, आम्ही संध्याकाळपर्यंत येतो, घराकडे लक्ष दे असे सांगतो। रुक्मिणीताई तिथे उभ्या असतात। विजयने आईकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, आई, आता काय झाले, बस ना गाडीत, अशी का उभी आहेस? रुक्मिणीताई म्हणाल्या, अरे विजय, माझ्या कपाटात माझी एकही साडी नाही। सुनबाई, तू कुठे दुसरीकडे ठेवल्या आहेत का माझ्या साड्या? दामिनी हसली आणि म्हणाली, हो, मी तुमच्या साड्या ह्या बॅगेमध्ये भरल्या आहेत। यावर रुक्मिणीताई काहीही बोलल्या नाहीत आणि गुपचूप गाडीत बसल्या। प्रवासात कोणीही एकमेकांशी काहीच बोलले नव्हते। त्यानंतर 1 तासाने गाडी एका वृद्धाश्रमाच्या गेट समोर येऊन थांबली। विजयने आईला गाडीतून उतरायला सांगितले। रुक्मिणीताई गाडीतून उतरल्या आणि त्यांनी वृद्धाश्रमाकडे पाहिले। वृद्धाश्रमाचे नाव होते मातोश्री वात्सल्य वृद्धाश्रम। वृद्धाश्रमात रुक्मिणीताईने पाऊल ठेवले आणि तेव्हा त्यांच्या घशात श्वास अडकला। विजय गाडीतून उतरला आणि आईला म्हणाला, आई, अशी का थांबली आहेस? अगं चल ना, अशी काय या वृद्धाश्रमाकडे पाहत आहेस? आजपासून तुला इथेच राहायचे आहे। विजय आणि दामिनी रुक्मिणीताईंना घेऊन वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले। त्या तिघांना बसायला सांगितले आणि विचारले, काकी, तुमचे वय काय आहे? रुक्मिणीताई शून्यात हरवल्या होत्या। मॅनेजरने पुन्हा एकदा त्यांना तोच प्रश्न विचारला, काकी, अहो, तुमचे नाव काय आहे? तेव्हा विजय आणि दामिनी एकमेकांकडे पाहू लागले। विजय पटकन म्हणाला, रुक्मिणी यशवंतराव देशमुख। सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर विजय मॅनेजरला म्हणाला, हे पहा, माझ्या आईची नीट काळजी घ्या, पैशांची अजिबात काळजी करू नका, काही लागले तर मला कळवा। त्यानंतर तो दामिनीला म्हणाला, दामिनी, तू बाहेर थांब, मी आलोच। दामिनी तिथून उठून गेल्यानंतर विजयने त्याच्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आई, तू अजिबात काळजी करू नकोस, तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा मला फोन कर। रुक्मिणीताईंनी विजयच्या हातावर त्यांचा दुसरा हात ठेवला आणि विजयला केविनवाण्या नजरेने पाहू लागल्या।
तेव्हा आईचा हात आपल्या हातावरून बाजूला ठेवत विजय म्हणाला, आई आता मी निघतो, उशीर होतोय. तो उठून बाहेर निघाला. तेव्हा रुक्मिणीताई त्याच्या मागे, विजय बाळा अजून थांबणारे थोडा वेळ, असा आवाज देत त्या बोलत होत्या. पण विजयने मागे वळून पाहिले नाही. तो त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसला. त्याची गाडी गेटच्या बाहेर गेली आणि रुक्मिणीताई गेट जवळ येऊन थांबल्या. त्या दूरवर जाणाऱ्या मुलाच्या गाडीकडे पाहू लागल्या. रुक्मिणी यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्यांना आपल्या घरातून इकडे येण्याची अजिबात इच्छा देखील नव्हती. सध्या त्यांचे जग म्हणजे त्यांचे पती यशवंतराव, मुलगा विजय आणि मुलगी रुपाली यांच्या भोवतीच फिरत असायचे. यशवंतरावांना जाऊन आज 3 वर्षे झाली होती. आज विजयने घरातील सगळे आठवणी तोडून त्यांना येथे आश्रमात आणून सोडले होते. त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना आज काही खंड होत नव्हते. त्यांच्या नजरेत बधिरपणा आला होता. रुक्मिणीताई खूप हताश झाल्या होत्या. मावशी, तुम्ही आता इथे आणखी किती वेळ थांबणार आहेत? गेला आहे तुमचा मुलगा. चला आता, ऊन खूप वाढला आहे, त्रास होईल तुम्हाला. रुक्मिणीताई यांनी मागे वळून पाहिले. तेव्हा मातोश्री वात्सल्य वृद्धाश्रमाचा एक सेवक आश्रमाचा युनिफॉर्म घालून उभा होता. हो हो असे बोलून रुक्मिणीताई आत जायला निघाल्या. आता जाता जाता त्यांना विजयच्या बालवाडीचा पहिला दिवस आठवला. रुक्मिणीताई विजयला शाळेत सोडून निघणार तेवढ्यात विजयने अकाव तांडव करून रडायला सुरुवात केली. आई, तू नको जाऊस ना मला सोडून. तू घेऊन जा ना तुझ्यासोबत. त्याचा तो रडलेला चेहरा बघून त्या देखील रडायला लागल्या. त्या विजयला घ्यायला पुढे जाणार तेच तिथल्या शिक्षकांनी चला आतमध्ये. क्षणभर रुक्मिणीताईंना आज असे काहीसे वाटले. त्यांना की त्याच गोष्टीची शिक्षा विजयने मला दिली असेल का, हा विचार करता करता त्यांना एक हुंदका दाटून आला. रुक्मिणीताईंना आलेला हुंदका आवरत त्या आश्रमाच्या सेवकाच्या पाठीमागे चालू लागल्या. त्यांना तो आश्रमाचा सेवक त्यांना दिलेल्या खोलीकडे घेऊन गेला. त्यांची बॅग खोली ठेवत खोलीतील खुर्चीत बसलेला योगिताताईंना म्हणाला, योगिता काकू, ह्या तुमच्या नवीन रूम पार्टनर आहे. डोळ्यावरचा चष्मा खाली करत योगिताताई म्हणाल्या, हो का, नाव काय आहे यांचे? रुक्मिणी, असे रुक्मिणीताई म्हणाल्या. तुमचे सगळे सामान इथे ठेवले आहे, मी निघतो आता. असे बोलून तो सेवक निघून गेला. रुक्मिणीताई उभ्याच होत्या. त्यांना काहीच कळाले नाही. काय करावे त्यांना काही सुचत नव्हते. रुक्मिणीताई, बसा ना, तो बेड, ते कपाट आणि ती खुर्ची तुमचीच आहे, बसा. एवढा कावऱ्या बावऱ्या होऊ नका. रुक्मिणीताई त्या अवस्थेमध्ये खुर्चीवर बसल्या. बेडच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्या निळ्याभोर आकाशात बघत होत्या. त्यांची नजर निर्विकार होती. विजयची जशी निर्विकार नजर होती, अगदी तशीच त्यांना पाहून योगिताताई म्हणाल्या, 2 दिवस तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण नंतर सवय होईल. घडलेल्या गोष्टींचा फार विचार करू नका. हे होणारच होते आणि हे आता जे झालं आहे ते स्वीकारा. इथे राहणं तुम्हाला टोचणार नाहीत. पण रुक्मिणीताई अजूनही खिडकीच्या बाहेर पाहतच होत्या. त्यांच्या डोक्यात हे का घडले हा विचार चालू होता. त्या खिडकीतून बाहेर एकटक बघत होत्या. त्यांना योगिताताई म्हणाल्या, खिडकीतून जी वाट दिसते ना, ती वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाजापर्यंत जाते आणि मग गेटमधून बाहेर जाते. पण तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, ही वाट फक्त बाहेरून येणाऱ्यासाठीच आहे. आत आलेली व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही. काहीतरी काय बोलताय जी? वाट बाहेरून आत येते, त्याच वाटेने आतून आपण बाहेर जाणारच ना. रुक्मिणीताईंचे ह्या बोलण्यावरती योगिताताई हसल्या आणि म्हणाल्या, रुक्मिणीताई, वास्तवात या वृद्धाश्रमाच्या वाटेवरून फक्त एकेरी वाहतूक होत आहे. तुम्हाला इथे आणून सोडायला वाट होती, पण इथून जाणार कशा? रुक्मिणीताई म्हणाल्या, म्हणजे आणि त्याच वाटेने जाणार. रुक्मिणी, त्यांच्या चेहऱ्यावर योगिताताई बावळट आहे का असा भाव आला. बाई, तुम्ही तुमच्या मुलाची वाट बघू नका. तो येणार नाही, कधीच तुम्हाला परत घेऊन जाणार नाही. यावर रुक्मिणीताई पटकन म्हणाल्या, नाही नाही, असे होणार नाही. तो मला इथे सोडून गेला आहे, पण घरी गेल्यावर त्याला माझी उणीव नक्कीच भासेल. त्याला माझी आठवण येईल. यावर योगिताताई हसल्या आणि म्हणाल्या, तुमची उणीव त्याला आधीच जाणवली असती तर त्यांनी तुम्हाला इथे सोडलेच नसते. अहो, आजपर्यंत मी कधी घरापासून लांब राहिलेच नाही, तर माझ्या मुलाला माझी उणीव जाणवेल कशी? रुक्मिणीताई आपल्या बोलण्याची समर्थन करत म्हणाल्या, आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब गेली तर हा विचार मनात येतोच. तो आपण सहन करू शकत नाही, कारण आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब राहण्याची कल्पना देखील सहन होत नसते. इथे तुम्हाला तुमचा मुलगा सोडून गेला आहे, म्हणजे त्याला तुम्ही जवळ नसल्याने काही फरक पडत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा मुलगा आता लहान नाही.
असे बोलताना योगिताताईंचा चेहरा जरा कठोरच झाला. रुक्मिणीताई योगिताताईंच्या चेहऱ्याकडे सुन्न होऊन बघत होत्या. तुम्हाला तुमच्या मुलांनी इथे आणून का सोडले हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मी हे विचारलं तर तुम्ही दुःखी होऊ शकता. आता आपण दोघी एक रूममेट आहोत. आपणच एकमेकांना जपायचे आहे. मला तुम्ही योगिताच म्हणा, आवडेल मला. योगिताताई हळूच पलंगावरून उठल्या आणि आपल्या खुर्चीकडे जाऊ लागल्या. जड अंत करणारे त्या खुर्चीवर येऊन बसल्या. रुक्मिणीताईंनी थरथरत्या आवाजात विचारले, खरंच तुम्हाला असे वाटते का माझा मुलगा मला घ्यायला येणार नाही? योगिताताई म्हणाल्या, ह्या वृद्धाश्रमात जितके वृद्ध आले आहेत त्या सगळ्यांना सुरुवातीला असेच वाटायचे की आपली मुले आपल्याला परत घरी घ्यायला येतील, पण असे कोणाच्याच बाबतीत घडले नाही. म्हणून तुम्हाला म्हणते, नका वाट बघू मुलाची आणि उरलेलं आयुष्य दुःखात नका घालू, त्यापेक्षा आनंदाने जगा. योगिताताई रुक्मिणीताईंना म्हणाल्या. रुक्मिणीताई, तुम्ही व्हाल का माझी हक्काची मैत्रीण? योगिताताईंचा अर्थस्वर ऐकून रुक्मिणीताईंना भरून आले. त्या थरथरत्या पावलांनी उठल्या आणि योगिताताईकडे गेल्या. योगिताताईंच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाल्या, मी कोणाची हक्काची होऊ शकते ही जाणीव हे गेल्यानंतर विसरून गेले होते. हक्काचा विजय होता, पण आता त्यानेच नाते तोडले आहे. योगिता, आपण हो ग सख्या जिवलग मैत्रिणी. मी आले होते मगाशी तेव्हा खूप गोंधळलेली होती, पण तुझे बोलणे ऐकल्यानंतर मला धीर आला. मी आत्ता परतीच्या वाटेची आज हरणार नाही. हे ऐकताच योगिताताई म्हणाल्या, रुक्मिणीताई, बरं झालं, खूप लवकर समजले तुम्हाला. तुम्हाला बघितल्यावर मला माझ्या या वृद्धाश्रमातील पहिला दिवस आठवला. मीही तुझ्यासारखेच भांबवलेले होते. मला कोणी समजावणारे नव्हते. तुला पाहिले आणि ठरवले, तुला जितक्या लवकर वास्तवाची जाणीव करून देता येईल तितक्या लवकर करून द्यायची. थकलेल्या स्वरात रुक्मिणीताई म्हणाली, योगिता, मला बरेच दिवसांपासून असे काहीतरी होऊ शकते असे वाटतच होते, पण जे प्रत्यक्षात घडले तेव्हा मी खूपच हादरले. मला खूप मोठा धक्का बसला. आई वडिलांचे मुलांवरती आंधळे प्रेम असते. विजय मला इथे सोडणार आहे हे माझ्या मुलीला रुपालीला देखील माहीत होते, पण तिचा तर साधा फोन देखील आला नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझी विजयला आणि रुपालीला पण जाणवणार नाही, म्हणूनच तो मला इथे आणून सोडण्याची हिंमत करू शकला. मी नाही आता विजयच्या आठवणीने व्याकुळ होणार. रुक्मिणी त्यांचे बोलणे ऐकून योगिताताई म्हणाल्या, शाब्बास. असे बोलून त्यांनी रुक्मिणीताईंना मिठी मारली. कितीतरी वेळ त्या वृद्ध मैत्रिणी एकमेकींच्या मिठीत आपला आधार शोधत होत्या. बराच वेळाने योगिताने रुक्मिणीताई भोवती आपली मिठी सैल केली. मातोश्री, वास्तव्य वृद्धाश्रमात येणाऱ्या प्रत्येकाची एक दुःखाची झालर असलेली कथा असते. प्रत्येकासाठी स्वतःचे दुःख खूप मोठे असते. मला सुद्धा माझे दुःख खूप मोठे वाटत होते. इथे आल्यानंतर लक्षात आले, प्रत्येकाच्या दुःखाचे गाठोडे वजनदारच आहेत. कोणाचे वजन जास्त कोणाचे कमी हे आपण नाही ठरवू शकत. मला तर इथे असलेल्या लोकांचे दुःख ऐकल्यावर माझे दुःख काहीच नाही असे वाटते, आणि त्याच क्षणापासून मी दुसऱ्याच्या दुःखाची धार कमी करण्यासाठी प्रयत्न करते. योगिता रुक्मिणीताईचा हात थोपटत म्हणाली, योगिता, तुझा बोलणे ऐकून मला देखील माझ्या दुःखाचे गाठोडे फेकून इतरांच्या दुःखाच्या गाठोड्याचे वजन कमी करावेसे वाटते. चांगली गोष्ट आहे. रुक्मिणी, तुझी कथा काय आहे? योगिता, माझे आयुष्य सर्वसामान्य होते. मी 22 वर्षांची असताना माझे लग्न झाले. आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती. आपल्या वेळी घर सांभाळणारी आणि संस्कारी मुलगी सून म्हणून हवी असायची. आत्तासारखी नोकरीच हवी हा अट नसायचा. माझे बाबा म्हणाले, रुक्मिणी, तू हुशार आहेस, तुला पुढे शिकावे असे वाटले, पण तुला आपली परिस्थिती माहीतच आहे. तू आज छान दिसतेस, पण हळूहळू वय वाढलं की मुली जड दिसतात. तू तशी दिसली तर हुंडा द्यायला आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. तुझ्या पाठीवर अजून 2 जणी आहेत. त्यांना लग्न होईपर्यंत शिकवावं लागेल. नंतर त्यांचे लग्नाचे बघावे लागेल. म्हणून तुझे मन मोडून तुला विनंती करतो, तू लग्नाला हो म्हण. योगिता, माझे बाबा काकुल तिला येऊन माझ्या पुढे हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यातून त्यांची आकांतिका अर्थात दिसत होती, आणि मी ते बघू शकले नाही. मी चटकन पुढे झाली आणि बाबांचा हात पकडून म्हणाली, बाबा, मला हात जोडू नका. मी तुमची मुलगी आहे. तुम्ही मला विनंती नाही करायची तर हक्काने सांगायचे. तुम्ही दोघांनी आम्हा तिघींना खूप प्रेमाने वाढवली आहे. बाबा, यापुढे कधीच तुम्ही असे हात जोडायचे नाही. मी लग्नाला तयार आहे. तुम्ही माझे वाईट कधीच चिंतणार नाही याची मला खात्री आहे.
आणि मग मला एक दिवस यशवंतराव यांचे स्थळ आले. यशवंतराव सरकारी नोकरीत होते. हे बाबांसाठी महत्वाचे होते. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी यशवंतराव, त्यांचे आई वडील आणि लहान भाऊ मला बघायला आले होते. त्या मंडळींना आमच्या घरात शिरल्यावरच आमच्या परिस्थितीचा अंदाज झाला. आई बाबांच्या चेहऱ्यावर ओशाळवाणी भाव होते. ते बघून माझा खूप संताप झाला. पण ही वेळ माझा संताप व्यक्त करण्याची नाही, तर यशवंतरावांना पसंत कशी पडेल हे बघण्याची आहे, हे माझ्या लक्षात आले. मी माझी अवस्था मनात दाबून टाकून चेहऱ्यावर कसे तरी हसू आणत चहा आणि पोह्यांची प्लेट घेऊन बाहेर आले. यशवंतराव यांची माझी एकदा नजरानजर झाली आणि मला ते लगेच आवडले, कारण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते जे मला प्रोत्साहित करून गेले. जाण्यापूर्वी यशवंतरावांनी माझ्याशी एकटाच बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या काळी हे नवीनच होते, त्यामुळे काय उत्तर द्यावे हे आई बाबांना कळाले नाही. तेव्हा यशवंतरावांचे बाबा हसत म्हणाले, घाबरू नका, तुमच्या घरी आत्ताच यशवंत तुमच्या मुलीशी बोलेल. तेव्हा बाबा भानावर आले आणि म्हणाले, स्वयंपाक घरात बोलू शकता. आम्ही दोघे स्वयंपाक घरात गेलो. त्यावेळी यशवंतरावांच्या घरचे खूप पुढारलेले होते. रुक्मिणी म्हणाली, माझ्या मनात धातूक होती. तसेच आमचे स्वयंपाक घर खूप लहान आणि अस्ताव्यस्त पसरलेले होते. मी शरमेने यशवंतरावांना म्हणाली, आमचे घर खूप लहान आहे, स्वयंपाक घरात खूप पसार आहे. पण यावर यशवंतराव म्हणाले, माणसाचे मन मोठे असावे, मग या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडता येतात. योगिता, मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघितले, तर ते हसले. मला म्हणाले, तुला फक्त एवढेच विचारायचे आहे की तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? तुझ्यावर कोणी जबरदस्ती तर करत नाही ना? एक देखणे व्यक्तिमत्व असलेल्या तरुण एका मुलीची संमती विचारतीये, हे केवळ आश्चर्याची गोष्ट होती. यावरून मला समजले की आमच्यावर आमच्या आई बाबांनी जे संस्कार केले, त्याच संस्कारात वाढलेला हा मुलगा आहे, जो मला आयुष्यभर सुखी ठेवेल. मला माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात माझ्यामुळे दुःख, अश्रू आलेले बघायचे नव्हते. मी त्याला सांगितले, आमच्या घरी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही झाली. एका प्रश्नाच्या उत्तरासाठी यशवंतराव वाट बघत होते. माझे उत्तर ऐकल्यावर ते लगेच म्हणाले, आता तू काळजी करू नकोस, मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन. तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू राहील, याची मी तुला खात्री देतो. हे ऐकताच योगिता ताई म्हणाली, वा, किती संस्कारी होता तुझा नवरा. त्या काळात देखील मुलाच्या घरच्यांचा वर चष्मा असायचा. किती स्पष्टपणे आणि समजुतीच्या स्वरात तुझ्याशी बोलला. मग काय झाले योगिता? रुक्मिणी त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून बघण्यात खूपच छान वाटत होते. नंतरचे आयुष्य माझे खूप छान गेले. विजयच्या वेळी मला दिवस गेले असताना तर घरातल्या सगळ्यांना मला कुठे ठेवू आणि कुठे नको, माझे काय लाड पुरवू आणि काय नको हे झाले होते. 2 वर्षांपूर्वी यशवंतरावांना एक जीवघेणा आजार झाला आणि माझ्या सुखाला ग्रहण लागले. रुक्मिणी, आता तुझ्या वाईट दिवसांना तू विसर, फक्त यशवंतरावांचे प्रेम लक्षात ठेव. त्याच्या सहवासात घालवलेले क्षण हीच तुझी उरलेली आयुष्याची शिदोरी आहे. रुक्मिणी ताई म्हणाल्या, हो योगिता, यशवंतरावांच्या आठवणीत ह्या वृद्धाश्रमातील दिवस आनंदात घालवणार आहे. योगिताने रुक्मिणी ताईच्या खांद्यावर थोपटले. रुक्मिणीची कथा ऐकल्यावर योगिता ताई म्हणाल्या, तू आता ठरवले आहेस ना की या वृद्धाश्रमात आनंदाने राहशील? हो, असे रुक्मिणी ताई म्हणाल्या. आता इथे आपले जग आहे, इथे आपल्याला आनंद मिळवावा यासाठी या संस्थेतील लोक झटतात. त्यांना आपण मदत करायची आणि मी करते, खरं आहे. योगिता, तू माझ्यापेक्षा खंबीर मनाची आहे वाटते. मग तू इथे कशी आलीस? रुक्मिणी ताईंच्या ह्या प्रश्नावर योगिता हसली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याचा मृत्यू माझा मुलगा सूरज 7 वर्षाचा असतानाच झाला होता. त्यांच्या जागेवर मला नोकरी लागली. मी नोकरी करत होते आणि सासूबाई चेतनचा सांभाळ करायच्या. सासूबाईंना बीपीचा आजार होता, त्यामुळे एके दिवशी त्यांचा झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माझा आधारच सुटला. त्यामुळे चेतनच्या सांभाळ करत घर आणि नोकरी करताना माझी खूप हालत झाली होती. अशीच तारेवरची कसरत करत मुलाला शिकवले, मोठे केले आणि त्याचे लग्न लावून दिले. मुलाचे लग्न झाल्यावर 8 महिने व्यवस्थित गेले, पण सुनेला तिच्या संसारात माझी अडचण होऊ लागली. चेतन कमावता झाला, त्यामुळे त्यांनी मला नोकरीला राजीनामा द्यायला सांगितले. मलाही वाटले की मुलाला आईच्या कष्टाची जाणीव झाली आहे, त्यामुळे आईला म्हातारपणात आराम मिळावा म्हणूनच त्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितले. पण जेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा सुनेने मला घरातील कामवाली बनवले.
ते दोघे बाहेर फिरायला जायचे, हॉटेलमध्ये जेवायचे किंवा बाहेरून जेवण ऑर्डर करायचे। आणि सुनेने तरी घरात स्वयंपाक बनवला तर ती फक्त त्या दोघांच्याच वाट्याचं जेवण बनवायचे आणि माझे जेवण मी स्वतः बनवायची। एवढेच काय, तिने चेतनला एक अट घातली। ती म्हणाली, जर तुझी आई या घरात राहत असेल तर मी मूल होण्यासाठी चान्स घेणार नाही। मला ती ह्या घरामध्ये नको आहे आणि म्हणून मुलाने बायकोचे ऐकून मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडले। हे सांगताना योगिता त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू दाटली। त्यापुढे म्हणाल्या, मुलाने स्वतःहून येथे वृद्धाश्रमात आणून सोडण्यापेक्षा आणि घरच्या पेक्षा जास्त आनंद इथे वृद्धाश्रमात मिळत हे मला जर आधीच ठाऊक असते तर मी स्वतःहून इथे राहायला आली असती, कारण मुलाने मला इथे सोडवण्यासारखा अपमान मला सहन करावा लागला नसता। खरे तर सूरजने मला इथे आणून सोडून माझ्या मातृत्वाचा अपमानच केला आहे। नोकरीला राजीनामा दिल्यानंतर त्याने मला त्या पैशातून घर घ्यायला सांगितले आणि माझ्याच घरातून मला बाहेर काढून इथे वृद्धाश्रमात आणली। याचे मला फार वाईट वाटते। असे बोलताना योगिता ताईंच्या डोळ्यात पाणी आले। रुक्मिणी योगिताचा हात हातात घेऊन म्हणाली, योगिता नको, फार विचार करून आपल्या ठरले ना, आपल्या दोघींचे इथे आनंदात राहायचं आहे। आजपर्यंत मी एकटी होते, पण आज मला तुझ्या रूपाने हक्काची नवीन मैत्रीण मिळाली। मी नाही आता विचार करणार, वाईट वाटून घेणार, आपण येथे आनंदात राहू। योगिता रुक्मिणी ताईंकडे बघून हसली आणि तिचा हात हातात घेऊन गाणे म्हणू लागली। आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या पुढे काय बोल। रुक्मिणीच्या या वाक्यावर योगिता खो खो असंच म्हणाली, मी नाही ग बाई कवित्री, मला एवढेच येते। योगिताच्या बोलण्यावर रुक्मिणीला पण हसू आली आणि त्या दोघी कितीतरी वेळ हसत होत्या। रुक्मिणी ताईंना वात्सल्य मातोश्री आश्रमात येऊन जवळपास 2 महिने झाले होते। मुलाला विसरेन, त्याची आठवण काढणार नाही असे कबूल करून देखील रुक्मिणीताई विजयची वाट पाहतच असायच्या। रुक्मिणी त्यांच्या लक्षात आलं नाही, पण योगितांना तिच्या वागण्यामागचे कारण लक्षात आले होते। रुक्मिणी, भूतकाळात फार रमू नकोस, कोणाची वाटही बघू नकोस, तू दुःखी होशील। एक दिवस योगिता रुक्मिणी ताईंना म्हणाली। योगिताचे बोलणे ऐकताच स्वतःला कसेबसे सावरत रुक्मिणीताई म्हणाल्या, नाही ग, असे काही नाही, मी जरा वेगळ्या विचारात होते। तुझा वेगळा विचार कोणता आहे हे मला कळाले आहे। रुक्मिणी, उगाचच सारासार्थ विचार करू नकोस, मीही या परिस्थितीतून गेले आहे। काही दिवसांनी मला कळाले, मुलांची वाट बघत बसण्यात काहीही अर्थ नाही। माझ्याच मनात उत्तर ओढ होती। येथे येऊन 6 महिने झाले तरी विजेचा एक देखील फोन आईला आला नव्हता। आईशिवाय त्याचे पान देखील हालत नव्हते। तू इतका कठोर कसा काय झाला, या विचारातच रुक्मिणी ताई पूर्ण रात्र घालवायच्या। याचा परिणाम त्यांच्या तब्येतवरती झाला। रुक्मिणी ताई हळूच योगिता ताईंसमोर पलंगावरती बसल्या आणि म्हणाल्या, चुकला माझं, मी तुझ्याशी खोटं बोलले। आता मी विजयची वाट पाहत बसणार नाही आणि त्यामुळे माझ्या तब्येतीवरती परिणाम करून देखील घेणार नाही, पण आपली मुले अशी का वागतात कळत नाही। योगिता ताई रुक्मिणी ताईंना म्हणाल्या, अगं रुक्मिणी ताई, टाळी एका हाताने वाजत नाही, हे सत्य मला त्या दिवशी समजले, ज्या दिवशी मला कालेकर काकांनी लक्षात आणून दिले। कालेकर काका म्हणजे आपले मॅनेजर। कालेकर काका मला म्हणाले, योगिता, संसारात जेव्हा वादळ होते तेव्हा त्याच्या मागे 2 व्यक्तींचा सहभाग असतो। प्रत्येकाला आपले वागणे बरोबर वाटते आणि ते साहजिकच आहे। आपल्या मराठीत म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही। हे अगदी बरोबर आहे। त्यामुळे तुला तुझ्या मुलाने इथे का सोडले, या दुःखात जगण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टी बघा, त्यामध्ये आनंद कमवायला शिका। हळूहळू तुमच्या दुःखाची टोचणी कमी होईल। रुक्मिणीताई, मीही सुरुवातीला या गोष्टींवर विश्वास ठेवला, पण मग हळूहळू मला तेच जमायला लागले। आज बघ मी किती आनंदाने जीवन जगत आहे। हे ऐकून रुक्मिणीताई आश्चर्यचकित झाल्या। त्या काही बोलणार तेवढ्यात आश्रमाचा सेवक श्याम तिथे आला आणि म्हणाला, योगिता काकू, आपल्या विचार मंथनाचा वर्ग सुरू झालाय, चला ना। हो आलोच आम्ही, तू हो पुढे। दुसऱ्या दिवशी रुक्मिणी डायरी लिहित बसल्या होत्या तेव्हा शांत तिथे आला आणि म्हणाला, योगिता काकू, तुम्हाला भेटायला देशपांडे वकील आले आहेत। योगिता ताई म्हणाल्या, ठीक आहे, मी 5 मिनिटात येते असे सांग त्यांना। रुक्मिणी ताई योगिताकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागली आणि म्हणाली, योगिता, वकिलांकडे तुझे असे काय काम आहे? योगिता हसली आणि म्हणाली, माझ्याबरोबर चल, म्हणजे तुला देखील समजेल।
दोघीही आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेल्या. रुक्मिणीताई प्रश्नार्थक नजरेने योगिताकडे पाहत होत्या. योगिताताईंनी देशपांडे वकिलांना नमस्कार केला. देशपांडे वकिलांचे वात्सल्य मातोश्री वृद्धाश्रमांसोबत जुने संबंध असल्याने येथे प्रत्येक स्त्रीला ते ताई म्हणत होते आणि प्रत्येक पुरुषाला दादा म्हणायचे. हे सगळे वृद्ध मला ताई दादा सारखेच आहे, त्यामुळे यांना सर किंवा मॅडम म्हणणार नाही, असे देशपांडे वकिलांनी वात्सल्य वृद्धाश्रमाशी नाते जोडतात. ते म्हणाले, नमस्कार ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहिले आहे, तरी एकदा नजरे खालून घाला. यामध्ये ऍड करायचे असेल तर करू, नसेल करायचं तर मी हे फायनल करून तुमच्या मुलाला पाठवतो. रुक्मिणीताईने योगिताला विचारले, काय आहे हे? तेव्हा योगिता हसत म्हणाली, माझ्या मुलाला घर खाली करण्याची नोटीस पाठवत आहे. रुक्मिणीताई म्हणाल्या, काय नोटीस अगं? योगिता, तो तर तुझा मुलगा आहे ना, त्याला नोटीस का पाठवतेस तू? योगिता ताई म्हणाल्या, का पाठवायची नाही? त्याने मला इथे वृद्धाश्रमात सोडताना मी त्याची आई आहे हा विचार केला का? नाही ना, मग मी तो माझा मुलगा आहे हा विचार का करू? तो मला वृद्धाश्रमात सोडून गेला, हा त्याने माझ्या मातृत्वाचा, माझ्या कष्टाचा अपमान केला आहे आणि माझा अपमान करून वर मी कष्टाने बांधलेल्या घरात फुकट आणि मजेत आरामात राहते. आता त्याला देखील कळू दे हीच दुनियादारी. रुक्मिणीताई म्हणाली, योगिता, हे सर्व माझ्या डोक्यावरून चालले आहे, झेपत नाही आता मला. मला वृद्धाश्रमात आणून सोडताना मी त्याची आई आहे हे तो कसा विसरला? केवळ बायकोच्या सांगण्यावरून त्याने मला अशी शिक्षा दिली. मला सांग, बायको आली म्हणजे आईची गरज संपली का? योगिताचे बोलणे ऐकून रुक्मिणीताई मनात म्हणाल्या, एका दृष्टीने योगिता बरोबर बोलत आहे, कारण माझ्या मुलानेही तेच केले आहे. भावनेच्या भरात येऊन मी मुलाच्या नावावर ती प्रॉपर्टी केली, पण याचा परिणाम काय झाला? त्याने मला घरातून हाकलून वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला आणि मुलीचे असे वेगळे काय? असे म्हणतात की आई वडिलांना एक तरी मुलगी असावी, कारण तिचा आई वडिलांवरती जीव असतो, पण माझी मुलगी तर मला अजिबात विचारात देखील नाही. यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की त्यांना आता माझी गरज राहिलेली नाही. योगिता बोलत होती की माझ्याकडून नकळत का होईना अशी चूक झाली आहे. आता ही नकळत झालेली चूक सुधारते आहे. रुक्मिणीताई अजूनही स्तब्ध उभ्या राहिल्या होत्या. योगिता वकिलांना म्हणाली, वकील साहेब, तो मुलगा ही नोटीस पाहून तयार नाही झाला तर पुढे काय करायचे? वकील म्हणाले, 1 महिना त्याच्या उत्तराची वाट पाहायची. त्याने उत्तर दिले नाही तर पुन्हा नोटीस पाठवायची. त्या नोटीसमध्ये आणखी कठोर भाषा वापरायची. दुसऱ्या नोटीस नंतर तो थांबणार नाही. या 2 नोटीसमध्ये त्यांनी फोन केला किंवा तुम्हाला भेटायला इथे आला तर काय बोलायचे हे मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही भावनेमध्ये न गुंतता त्याला सरळ सांगा की माझे म्हणणे काय आहे हे नोटीसमध्ये मी लिहिले आहे. समजले असेल तर तशी कृती कर, मला यावर जास्त काही तुझ्याशी बोलायचं नाही. योगिता ताई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही होईल. बाकी लिहिलं आहे सगळं योग्य आहे. देशपांडे वकील म्हणाले, ताई, मी फायनल कॉपी करून पाठवतो. योगिता ताईंनी हो करारार्थी मान हलवली, पण हे सर्व रुक्मिणीताईंच्या समजण्या पलीकडचे होते. त्या शांतच उभ्या होत्या. योगिताच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होते. आपल्या या 2 चिमण्या त्यांच्या विचारांच्या आवर्तनात गुंतून गेल्या. दोघींच्या मनातील विचार मात्र एकमेकींच्या विचारांपेक्षा भिन्न होते. योगिताताईने त्यांच्या मुलाला वकिलामार्फत घर सोडून जाताना घरातील एकही वस्तू घरात सोडून जाण्यास बजावले. घर सोडण्यासाठी मुलाला आठवड्याभराची योगिता त्यांनी मुदत दिली. मुलाच्या हातात जेव्हा ही नोटीस पडली तेव्हा तो चक्रावाला. आपली आई असे काही करेल असे योगिताताईंच्या मुलाने स्वप्नात देखील विचार केला नव्हता. नोटीस वाचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या मुलाच्या हातातून नोटीस खाली पडली आणि त्याला धक्का बसला. आईने पाठवलेला नोटीस वाचून आणि हे घर सोडण्यासाठी सांगितलं आहे. चेतनच्या बायकोने मयुरीने विचारलं, चेतन, काय झाला आहे? चेतनला आता काय बोलावं समजत नव्हता. आईने असं का केलं? 7 दिवसातच घर सोडायचे आहे. मयुरी म्हणाली, बाई बाई, कमाल झाली. तुझ्या आईची आपल्या पोटच्या पोराला घर सोडून जा असे सांगताना काही कसे वाटले नाही या बाईला? चेतन म्हणाला, मला आई असे काही करेल असे कधीच वाटले नव्हते. आता काय करायचे? मी या नोटीसला उत्तर देण्याऐवजी आईला वृद्धाश्रमात जाऊन भेटून येतो. मयुरी म्हणाली, त्यांना म्हण तुम्ही शांतपणे जगा आणि आम्हाला पण शांतपणे जगू द्या. इथे होती तेव्हा ही ताप होताच डोक्याला, आता तिथे गेली तरी तापच आहे.
चेतन म्हणाला, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी उद्या ऑफिसवरून घरी येताना तिला भेटून येईल आणि जमले तर आजच जाईल, कारण कामामुळे मला सुट्टी भेटणार नाही. चेतनला आता खूप टेन्शन आले होते. योगिता ताईंनी 2-3 दिवस चेतनच्या उत्तराची वाट पाहिली. चेतनने काहीच उत्तर दिलं नाही, फोन देखील केला नाही. अजून 2 दिवस वाट बघू. योगिताने देशपांडे वकील यांना फोन करायचे निश्चित केले. तेव्हा संध्याकाळी चेतन आईला भेटायला वृद्धाश्रमात आला. चेतनला पाहून योगिता ताईंना मनातच हसायला आले. चेतन खोलीत आला आणि म्हणाला, आई, मी घर सोडून जावे म्हणून तू मला कोर्टाची नोटीस पाठवलीस. योगिता ताई म्हणाल्या, हो, मग कधी सोडणार आहेस तू? आई, अग मी तुझा मुलगा आहे. असे बोलताना त्याच्या आवाजामध्ये भीती होती. योगिता ताई म्हणाल्या, हो का, मला वाटलं मी निपुत्रिक आहे. आई, काहीतरी काय बोलतेस? चेतन नाराज होऊन म्हणाला. मग काय बोलू, तू मला नोटीस का पाठवली? योगिता ताई म्हणाल्या, अरे मला ना त्या घरात राहायचे आहे, म्हणून मला घर रिकामे करून हवे आहे. चेतन म्हणाला, अग मग ये ना आमच्या बरोबर राहायला. योगिता ताई म्हणाल्या, मी याआधी तुमच्या सोबत राहून पाहिले आहे, त्यामुळे आता मला तुम्ही त्या घरात नको आहात. मला एकटीलाच राहायचे आहे. चेतन म्हणाला, हा कसला बालिशपणा आहे आई? तुझा एवढ्या मोठ्या घरात तू एकटी कशी राहणार? योगिता ताई पटकन म्हणाल्या, मी करते तो बालिशपणा आणि तू करतो ते काय आहे? चेतन म्हणाला, मी काय केले? योगिता ताई म्हणाल्या, तू काय नाही केले. मला इथे वृद्धाश्रमात सोडून स्वतः त्या घरात आरामात राहतोय. चेतन म्हणाला, याला तूच जबाबदार आहेस. तुझ्या स्वभावामुळे तुला मी इथे आणून सोडले. माझ्या स्वभावामुळे मी असे काय विचित्र वागले? इतकी वर्ष हीच आई प्रिय होती ना तुला, मग लग्न झाल्यावर नाव आवरती का झाली? तुझी बायको म्हणाली होती की मी या घरात आहे तोपर्यंत ती मुलाचा विचार करणार नाही. खरे तर तेव्हा मी मूर्खपणा केला. उलट मी तिथे राहून तुम्हाला बाहेर काढायला हवे होते. माझा त्या घरात राहण्याचा आणि तुझ्या बायकोने मूळ जन्माला घालण्याचा काय संबंध होता? काही नाही रे, त्या घरातून मला बाहेर काढण्यासाठी ती असे म्हणाली होती. चेतन, तुझ्या आणि मयुरीच्या विचित्र वागणीमुळेच मला ही कोर्टातून नोटीस पाठवावी लागली. नोकरीला राजीनामा दिल्यानंतर मिळालेल्या पैशात ते घर घेतले आणि ते माझ्या हक्काचे घर तुम्ही फुकट वापरता. हे आता मला नको आहे. हे ऐकताच चेतन म्हणाला, आई, हे तू जास्त बोलत आहे. सारखे काय ते माझे घर म्हणत आहे. मगाच्यापासून योगिता ताई म्हणाल्या, जास्त नाही, योग्य ते बोलत आहे. आता ते माझे घर आहे म्हटल्यावर माझेच म्हणणार ना. हे बघ मुख्य, त्याने माझ्या घराच्या बाहेर निघा. तुम्ही दोघे कुठेही जाऊन राहा, याचे मला काहीही देणं घेणं नाही. चेतन म्हणाला, आई, तू इतकी कठोर कशी झालीस? यावर योगिता ताई म्हणाल्या, मी कठोर आहे तर मग तुझे हृदय कोमल आहे, म्हणून मला तू इथे वृद्धाश्रमात आणून सोडले आहे का? हे बघ, मला जास्त काही बोलायचं नाही. 7 दिवसाच्या आत तू माझे घर खाली कर, नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. असे म्हणून योगिता ताई निर्विकारपणे हातातील काम करत राहिल्या. आईचे वागणे पाहून चेतन आश्चर्यचकित झाला. चेतन आणि योगिता ताईंमध्ये होणारा वाद ऐकत रुक्मिणीताई पलंगावरती बसल्या होत्या. बोलता बोलता चेतनचे लक्ष रुक्मिणी ताईंकडे गेले. इतका वेळ त्या खोलीत दुसरे कोणी आहे हे चेतनच्या लक्षात आलेच नाहीत. याचे त्याला फार अवघडल्यासारखे वाटले. योगिता ताई म्हणाल्या, झाले असेल तर निघ इथून आणि घर खाली केले तर घराची चावी माझ्या हवाली कर. आईचे बोलणे ऐकून चेतनच्या डोळ्यासमोर कालवे चमकले. त्याने स्वप्नात कधी देखील ही कल्पना केली नव्हती. आई असा कोणता निर्णय घेईल? चेतनच्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरकला. त्याचे लग्न झाल्यावर काही महिने मयुरी नीट वागली. नंतर तिचे नखरे सुरू झाले. चेतन गोंधळला. कोणाच्या बाजूने बोलावे, आईच्या की बायकोच्या जिने आपल्याला जन्म दिला? तिच्या बाजूने बोलायचं की बायकोच्या बाजूने बोलायचे? आईने आपल्याला वाढवताना बराच संघर्ष केला, आपल्यावर चांगले संस्कार केले. तिची बाजू घ्यावी की जी आपल्या आयुष्यात गोड सामूहिक क्षण घेऊन आली आहे, जिच्याबरोबर पुढील भविष्यातील अनेक ध्येय साध्य करायचे आहे, तिची बाजू घ्यावी? शेवटी चैतन्य जुन्या आधारवडाला सोडण्याचा निर्णय घेतला. योगिता ताईंनी हा निर्णय घेतल्यानंतर चेतनच्या लक्षात आले की आपण दोन्ही बाजूंमध्ये संतुलन साधनात कमी पडले. आपण एकाच प्रवाह वाहत गेले. जो आपल्याला आवडला, आपल्यासाठी कष्ट घेतलेला आधारवडच्या सावलीला आपण स्वतःहून दूर लोटले. पण आता वेळ निघून गेली होती. आता कितीही विनंती केली तरी हा आधारवड आता आपल्याला सावली देणार नाही. हे मात्र चेतनच्या लक्षात आले होते.
सध्याची परिस्थिती लक्षात आल्यावर जड पावलांनी चेतन आईकडे गेला आणि आईच्या पायांवरचे डोके ठेवून माफी मागून पटकन खोलीतून बाहेर निघून गेला. चेतन निघून गेल्यावर योगिता ताईचा बांध फुटला. तिच्या आवाजाने रुक्मिणीताई पटकन भानावर आल्या आणि त्या चटकन उठून योगिताकडे गेल्या. योगिता आणि मी रुक्मिणीला मिठी मारली आणि प्रेमाने तिला थोपटू लागली. बराच वेळाने योगिता भानावर आली आणि तिने चटकन आपले डोळे पुसले. ती म्हणाली, रुक्मिणीताई, आज हे नाते संपले, पण तू इथून पुढे नेहमी माझ्या सोबत राहा. रुक्मिणीताई म्हणाल्या, योगिता, तू माझी सखी बहीण आहेस. आता माझे रक्ताचे नाते तरी माझे कुठे राहिले. मीही तुझ्यासारखी एकटीच आहे. पुढे आयुष्यात आपण दोघी एकमेकींचा हात कधी सोडायचा नाही. रुक्मिणीताई, चेतने घर खाली केल्यानंतर त्या घरात आपण दोघी राहायला जायचे. रुक्मिणीताई म्हणाल्या, तुझ्या घरात मीही राहू. योगिता ताई म्हणाली, हो, तू आता सावली सारखी माझ्या सोबत राहा. त्यापुढे म्हणाल्या, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, आपण आपल्यासारख्या वयस्कर लोकांसाठी काम करायचे. आपल्या दोघींपैकी कोणीतरी एक आधी गेली तर ती गेली म्हणून दुसरीने अस्वस्थ व्हायचं नाही. आपले काम पुढे चालू ठेवायचे. जे मागे राहील तिच्या शेवटच्या दिवसात वास्तव्य मातोश्री वृद्धाश्रम तुझी काळजी घेईन. ते का घेतील आपण तर त्यांचा वृद्धाश्रम सोडून जाणार ना. योगिता ताई म्हणाल्या, मी सगळी लिखापडी करून ठेवणार आहे. माझे घर हे आपल्या दोघींच्या नावाने करणार आहे, पण आपल्या दोघींच्या मृत्यूनंतर मी हे घर अनाथ आश्रमाला दान करणार आहे. योगिता ताई एकदम छान स्वरात बोलत होती. तिचे बोलणे ऐकून रुक्मिणी ताईंना आश्चर्य वाटले. ती म्हणाली, योगिता, तू एवढा पुढचा विचार कधी केला. योगिता म्हणाली, जेव्हा तू मला भेटलीस, तुझ्या रूपाने मला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली. तेव्हाच मी ठरवले. मध्ये मी 2-3 वेळा देशपांडे वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन यावर चर्चा केली आणि मगच हा निर्णय घेतला आहे. रुक्मिणी ताई म्हणाल्या, बापरे, म्हणजे तू तर दरवेळी मला वेगवेगळे कारण सांगून बाहेर जात होती ते देशपांडे वकिलांना भेटायला. योगिता म्हणाली, हो, आता मी निश्चित झाले. रुक्मिणी ताई म्हणाल्या, योगिता, तू फारच हुशारीने प्रभावित झाली आहे. योगिता अचानक रुक्मिणी त्यांच्या गळ्यात हात टाकून, म्हणजे आपण दोघी मैत्रिणी आता कायम सोबत असणार. हे ऐकताच रुक्मिणी त्यांच्या डोळ्यातून आनंद आला. काही दिवसांत योगिता रुक्मिणी ताईंना घेऊन आपल्या घरात राहायला गेली. त्यांनी ठाम स्वतःच्या घरात राहणे पसंत केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या मुलाला शिक्षा मिळवून देऊन स्वतःच्या कष्टातून उभे केलेले घर परत मिळवले. आणि ज्या मुलाने आणि सुनेने त्यांना वृद्धाश्रमात टाकले होते, त्याच मुलाला आणि सुनेला रस्त्यावर काढल. तर मित्रांनो, योगिता ताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि त्यांनी त्यांच्या मुलाला घराबाहेर काढायला हवं होतं की नाही? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.